शेवगा शेंगा मसाला हा कसं बनवायचं ही रेसिपी आपण बघणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. शेवगा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. हा मसालेदार प्रकार चपाती, भाकरी किंवा गरम गरम भातासोबत खूप चविष्ट लागतो. शेवग्याची तयारी. शेवग्याच्या शेंगाचे 2 ते 2.5 इंच लांबीचे तुकडे करून घेऊ. लागणारे साहित्य: 4 ते 5 शेवगाच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, 2 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला. चिरून घेतलेलं शेंगा पाण्यात चिमूटभर मीठ घालून 5 मिनिटं उकळवून घेऊ. शेंगा आपण उकळवून घेतला. आता ह्याला बाजूला ठेवू. फोडणीची तयारी करू. कढईत तेल गरम करून मोहरी आणि जिरं घालून घेऊ. जिरं मोहरी तडतडली की त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊ आणि परतून घेऊ. आलं लसूण परतून झाल्यावर चिरून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घेऊ. कांदा परतून झाल्यावर त्यात चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊ आणि परतून घेऊ. त्यातच हळद, तिखट, धने, जिरं पावडर, मीठ घालून परतून घेऊ. मसाला तेल सोडू लागलं की गरम मसाला आणि चिंचाची कोळ घालून घेऊ आणि परतवून घेऊ. उकळून घेतलेले शेवग्याचे तुकडे घालून चांगले मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यावर 1 कप पाणी घालून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. शिजवून घेतला. गॅस बंद करून घेऊ. शेवगा मसाला तयार झाला की वरून कोथिंबीर घालून घेऊ. गरम गरम चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व करा. असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.